तर ह्या संघर्षातून तुम्ही आता एवढा संघर्ष केला, काय शिकलात नक्की? जीवन जे असतं ना, एक जीवन म्हणजे आयुष्यामध्ये सुख-दुःख आहे. कारण ऊन आहे म्हटल्यानंतर सावली आहे. आता एखादा सरळ जर रोड असेल आणि त्याला काहीच वळण नसतील किंवा काही खड्डा वगैरे नसेल, तर माणूस अपघात होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. चढ उतार जीवनामध्ये पाहिजे, त्याशिवाय जीवनाची मजा नाही. आणि मी पोरांना कायम सांगत असतो, गाड्यांनो, बापाची श्रीमंती असू दे, म्हणजे माझ्या आजोबांचा जवळजवळ 2.5-3 एकर सातबारा होता लवासा सिटीमध्ये. ओके. आमची जमीन काही शिलिंगला गेली, काही जमीन पाण्यामध्ये गेली, वरसगाव धरणामध्ये. पण मी म्हणतो बरं झालं, म्हणजे मला जर आयतं कदाचित मिळालं असतं तर मला माझा संघर्ष कळला नसता. कारण साठवलेलं पाणी आणि झरा याच्यामध्ये फरक आहे. साठवलेलं पाणी एक दिवस संपणार आहे, त्याच्यामध्ये किडे होतील, काहीतरी होतील. पण झरा जो असतो, तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. तुका म्हणे नव्हे टाचणीचे पाणी, टाचणीचं पाणी पुरत नाही, झरा पाहिजे. म्हणजे आपला संघर्ष आपल्याला करता आला पाहिजे. कारण एखाद्या समजा बापाची खूप काही प्रॉपर्टी आहे, तुकोबारांनी हे पण सांगितलं की वडिलांचं वडिलोपार्जित शेत आहे आणि वडिलोपार्जित शेत आहे आणि त्या शेतामध्ये म्हणजे मिराशीचं जे शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर राबला नाहीत, कष्ट केले नाहीत, तर तुम्हाला ते शेत विनाकारण विदाऊट कष्टाचं फळ देऊ शकत नाही. म्हणजे मिराशीचे म्हणून शेत नाही तिथं पीक उगे, विनाकारण ते पीक देणार नाही. आणि भल्या भल्यानं कळल्यामुळे आज 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 भल्या भल्यांची दैना उडाली. बरोबर. म्हणजे मी एक वाक्य फार सुंदर वाचलं होतं की शेती विकायची नसते, शेती राखायची. ते मला वाटतं मुळशी पॅटर्न मधलं वाक्य आहे. म्हणजे खरं तर काय झालं, मुळशी पॅटर्न हा जो आहे तो वेगळा आहे. मुळशी पॅटर्न आता 4-2 घर किंवा एखादं गाव म्हणजे मुळशी पॅटर्न असतं. म्हणजे तरडे साहेबांना वेगळं काय दाखवायचं असेल, पण लोकांनी संदेश वेगळा घेतला. त्यांना माझी विनंती की मुळशी पॅटर्न 2 पण काढला पाहिजे. तरुणांनी स्वतः संघर्ष केला पाहिजे. म्हणजे बाबा एक बापाचे खूप काही गोष्टी आहेत, म्हणून बापाने कमवलेलं काही विकायचं नसतं. बापाने कमवलेलं काही विकायचं नसतं, तर ते वाढवायचं असतं. मग ती संपत्ती असो की इज्जत असो. बरोबर. बापाची खूप श्रीमंती आहे, पण लग्न झालं आणि आपण काहीच काम करत नाही. आणि बाप जर एखाद्या दिवशी म्हटला, ए तुझं काय रे, माझं आहे, काय होईल अवस्था? बरोबर. म्हणजे काहीच कळणार नाही काय करायचं, म्हणजे त्याला काय कळणार, काय बोलणार बायकोसमोर? बायकोने जर इज्जत काढली, तुझं काय, सगळं माझं आहे. म्हणजे मी सांगत असतो, पिता की दौलत पर क्या घमंड करते हो, मजा तो तब है जब दौलत अपनी हो और पिता घमंड करे. बरोबर. तेव्हा मजा आहे जेव्हा आपली दौलत असून बापाला स्वाभिमान वाटावा. पुत्राचे विजय ते पिता सुखावतच आहे. म्हणजे माझ्या वागण्यामुळे माझ्या बापाला शर्मेने मान खाली घालवायला लागणार नाही आणि माझ्या वागण्यामुळे मला माझ्या पोरासमोर मान खाली घालावी लागणार नाही. ही 2 नीतिमूल्य जर सांभाळली तर आयुष्यामध्ये माझं म्हणणं काय, समाज असा नाही करत, समाजात छोट्या छोट्या गोष्टी करत असतो. की माझ्या मुलासाठी मीच जर आदर्श असेल तर समाज घडायला किती वेळ लागतो? म्हणजे माणसांना विसर हा पडतो की मी माझ्या पोरासाठी काय आदर्श कमवलाय का, किंवा मी माझ्या पोरासाठी आदर्श आहे का. असं सगळं आहे, सगळं एकंदर.